महत्त्वाचं या ठिकाणी योगदान असतं ते म्हटलं गुणलेखकाचं आणि खेळाडूचं नाव माहीत असेल तर 100% त्याच्यावरती काउंटिंग केलं जातं. तर मात्र आपण पाहतोय तो मात्र शिवम गोंधळे आणि विपुल पाटील सलामी जोडी. गोलंदाज अनिकेत म्हात्रे मोठागाव टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय ऑफ्टिक वरती अगदी ट्रॅव्हल झालाय आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 0 धावसंख्या. पहिला चेंडू निर्धाव आलाय, पहिला चेंडू डॉट आलाय आणि खऱ्या तर आपण जर पाहिलं तर इथे मात्र शिवम गोंधळे आणि विपुल पाटीलची सलामी जोडी अनिकेत म्हात्रेनं पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू गोलंदाज अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबल्स वरती जास्त विचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय जबरदस्त एफर्ट, चांगली कामगिरी, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर खऱ्या तर आपण पाहिलं तर जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय. 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवच्या वतीनं फुलटॉस वरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न. 1 बाउंस जाईल का क्षेत्ररक्षक पाहत राहील. चेंडू वरती जायचं होतं, वेट करत बसला. वॉच अँड वेटची भूमिका. चेंडू सरळ निघून गेलाय 4 धाब्यांसाठी. येतोय तो चौकार. तीन चेंडू झालेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती डॉट, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकचा चेंडू, बॅटची लिडिंग एज, सर्कलच्या बाहेर गलीमध्ये चेंडू निघतोय. इनटू द गॅप, 2 फिल्डर क्रॉस द बाउंड्री लाईन. या सिटीचं परफेक्ट क्रिकेट. येतोय तो चौकार. धाबा झाले ते धावफलकावरती 8 धाबा. पहिली 2 चेंडू डॉट, तिसऱ्यावरती 4, चौथ्यावरती 4. अगदी धाबा आले ते मात्र 8 धाबा, 8 रन्स. फर्स्ट बॅटिंग आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली विपक्ष मोठागाव टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग घेतली, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नेवाळी टीमला. सुरुवात चांगली झाली. नावाली टीम आपण पाहतोय शिवम गोंधळे विपुल पाटील. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला उंची, क्षेत्ररक्षक आहे, सर्कलच्या बाहेर थोडासा क्रॉस होईल आणि बॅटर मात्र आपण पाहतोय बाद होतोय. फलंदाज येतोय बॅक टू पवेलियन शिवम गोंधळे. विपुल पाटीलसाठी लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये शरद पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लगावण्यात आले. अगदी आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहू शकाल धावफलकावरती धावसंख्या स्थिरावली ती मात्र 8 या अंकावरती. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी करतोय. 2 चेंडू डॉट, त्यानंतर 2 चेंडूवरती 4 आणि त्यानंतर विकेट. म्हणजे अनिकेत म्हात्रे कुठेतरी आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता मात्र विराज पाटील विपुल पाटीलच्या जोडीला विराज पाटील आलाय. शिवम गोंधळे मात्र बाद झालेत. विपुल पाटील आणि विराज पाटील यांना मात्र आता सज्ज व्हावं लागेल. अनिकेत नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा गिरकी घेतली आहे. क्षेत्ररक्षक येईल, कॅच होईल, विकेटचं पतन. आणखीन एक विकेट डाऊन होईल मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी चांगली गोलंदाजी अनिकेत म्हात्रे. मॅन्डेटरी पॉवर प्ले या सक्सेस ओव्हर टाकतोय. सफल षटक, सुफल आणि सफल. पहिल्या षटकाच्या सांगितल्यानंतर धावा झाले त्या मात्र 8 धाबा आणि विकेट आपण पाहतोय 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. तदनंतर या ठिकाणी आपण मान्यवरांचा करतो येतो त्याचा शुभ सन्मान. मी पहिलंच म्हटलं कल्याण डोंबिवली परिसरातील एक उमद नेतृत्व, चौदागाव परिसरातील एक
डॅशिंग आणि युवा नेतृत्व असं म्हटलं तरी चालेल. जलजीवन अमृत योजनेच्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष आणि नुकतंच आता आपण पाहिलं मानांकन ज्यांचं आहे महानगरपालिकेमध्ये त्यांचं चिन्ह आहे बॅट. या बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तरुण वर्गांच्या पाठी नेहमी सातत्यपूर्ण कोणतंही क्षेत्र असो, सामाजिक क्रीडा क्षेत्र असतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान असतं. तरुणांच्या पाठी नेहमी उपस्थित असतात असं एक लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय भरत शेठ भोईर साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते आणि या डॅशिंग नेतृत्वाचा ठिकाणी होतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान जलजीवन अमृत योजनेचे अध्यक्ष आहेत आणि बॅट या चिन्ह समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही आपल्याला ठिकाणी अभिनंती असेल आणि अपेक्षा असेल आपल्याकडून. असे व्यक्तिमत्व अर्थातच भरत शेठ भोईर या गोड व्यक्तिमत्वाचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आमच्या मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान सन्मानाचं चिन्ह देऊन साहेब आपल्याला आम्ही सन्मानित करतोय आणि आपण विजयी हो ही देखील आमच्या तरुणांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा. अर्थातच भरत शेठ भोईर साहेब. आपण पाहिलं इथे मात्र आपण पाहतोय मॅच मात्र इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय महेश गोलंदाजी करतोय. महेश विल्ले पहिले चेंडूवरती विकेट आली आहे. अगदी आपण पाहिलं तर सगळ्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांच्या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण आपला अनमोल वेळ खर्च केला त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आपलं आभार. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तो मात्र साई पाटील. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम आपण पाहतो तर सेकंड क्रमांकाचं षटक महेश वेल्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेल्ले महेश वेल्ले याच्या माध्यमातून आपण पाहतोय सेकंड षटक पहिल्या चेंडूवरती विकेट. आता मात्र पुन्हा विकेटची संधी होती. एक सिंगल नक्कीच येईल. सिंगलने काय घडलंय सिंगलने धावफलक पुढे आले आणि धावा दिले ते धावफलकावरती 9 धावा 9 रन्स 9 रन्स आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट कामगिरी करावी लागेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचा क्लास आपल्याला दाखवावा लागेल. शिवम गोदरी बाजलेत, विपुल पाटील त्याच माध्यमातून विराट पाटील डकवरती बाजलेत, प्रणव मुकादम नो चेंडू आणि त्यावरती किती धाबा येतील पाहायचे आहेत. 4+1 5 धाबा. अगदी आपण पाहतोय 5 धावांनी धावफलक पुढे सरकले आणि धावफलकावरती धावाला ते मात्र तब्बल 14 धाबा 14 रन्स आपण पाहतोय. प्रणव मुकादम आणि साई पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रणव मुकादम आणि साई पाटील ही जोडी सद्यस्थितीला आणि गोलंदाजीवरती महेश वेल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश वेल्ले आपण पाहतोय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतल्या आणि 2 धावांनी धावफलक आलाय. ते मात्र मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं 16 धावा. महेश गोलंदाजी करतायत अगदी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सद्यस्थितीला 9 चेंडू नंतर केलेला कमबॅक 2 धावा नक्कीच आल्यात. परंतु नेक्स्ट बॉल ऑफ ट्रिक वरती क्रॉस होऊन अगदी बॅटच्या रनरमध्ये चेंडू घेतलाय. अगदी धावा मिळवल्या त्या 6 आणि धावा दिल्या त्या धावफलकावरती तब्बल आपण पाहतोय 22 धावा 22 रन्स. आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोठागाव टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली लढत करत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि महेश वेल्ले वरती अगदी अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय आणि आपण पाहतोय षटकार आहे. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं तर 22 धावा आता धावफलकावरती लगावल्या गेल्यात. प्रणव मुकादम चांगली बॅटिंग करतात. साई पाटील त्यांना साथ देताना यावेळेस पॉइंट वरती खेळतोय. पॉइंट वरती फटका खेळलाय. देखना फटका सुरेख आहे आणि जबरदस्त आहे आणि मिळतील ते धावा 4. या चौकर्ण धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र तब्बल 26 धावा
26 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी, चांगलं आयोजन आपण पाहतोय. 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शोध गुड गेम, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त पण जबरदस्त कामगिरी, बॅटिंग सुद्धा चांगली पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय ग्लान्स केल्या चेंडूला, कार्पेटनं जाईल चेंडू, एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा आल्या, 2 धाब्यांनी धावफलक सरसावलं. धावसंख्या लगावली गेली ती मात्र 28 धावा, 28 रन्स स्कोर कार्ड वरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर बॅटिंग करते जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाची टीम. धावसंख्या झाली ती मात्र आतापर्यंतची स्थिती आपण पाहतोय 28 धावा. आणि जर पाहिलं तर 3 विकेटचं बदल ऑपोजिशन मध्ये मोठागाव टीमच्या विरोधामध्ये. एक पेटी आहे ना आपल्याकडे असायला, ते आपल्याला ऐकायला येतं. मग काय बोलतो, छोटी पेटी असते कसं बरोबर याच्यात. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अनिकेत म्हात्रे पहिल्या चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. चेंडूला आहे उंची, कॅच होईल, विकेटचे बदल येईल डगआउट मध्ये. तर ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमेश साळुंके जो मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतो, याला मात्र काल मालिकावीर मोटरसायकल या ठिकाणी स्कूटी मिळवलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली या ठिकाणी आपण पाहतोय पहिली बाईक स्कूटी मात्र आपण पाहू शकाल प्रथमेश साळुंके. यावेळेस बॅटर मात्र होतोय बाद आणि पहिल्या चेंडूवरती बॅक टू पवेलियन आपण पाहू शकाल. आणि खरं तर आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 28 धाबा, 28 रन. प्रथमेश साळुंके मात्र होतील ते बाद. अगदी चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा, 2 विकेट आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे 2 विकेट येथे मात्र आपण पाहतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीमची आता सद्यस्थिती आपण पाहतोय. परिस्थिती थोडीशी खराब पाहायला मिळते आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये जाईल तो मात्र अनिकेत मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. प्रथमेश साळुंके मात्र बाद होते पहिल्या चेंडूमध्ये. मात्र कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. कुणाल पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अनिकेत मात्र अनिकेत म्हात्रे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत म्हात्रे यावेळेस आपण पाहू शकाल ओहो डाव्या स्टिकच्या बाहेर दिसतोय, परंतु पंच जोपर्यंत सांगत नाही. यस, पंचांनी वाईड घोषित केले आणि अगदी आपण जर पाहिलं तर इथे मात्र वाईड चेंडू आणि धावफलकावरती धावाले ते मात्र ऍड केले जातील. 29 धावा, 29 रन्स आपण पाहतोय. स्कोरबोर्डवरती 5 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीम, मोठगाव टीम अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना बॅटची लिडिंग याची आपण पाहतोय. एक सिंगलने मात्र धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र 30 धावा, 30 रन्स स्कोर कार्डवरती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 4 विकेट मिळवल्यात ते मात्र अनिकेत म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली आहे.
30 या अंकावरती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतो आणि जबरदस्त एफर्ट मात्र आपण पाहू शकाल आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील अनिकेत मात्रेच्या माध्यमातून. हो हो, चेंडूला दिलेली उंची आपण पाहतोय, जबरदस्त गोलंदाजी वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथे जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी ना, पंच वाईड साठी रिव्ह्यू ना. येस, वाईड आहे. तर निश्चितच आपण पाहतोय इथे मात्र एक अतिरिक्त अमांतर धाव येईल आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 31 धावा, 5 विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. अनिकेत मात्रे, हो हो, ब्लॉक चेंडू, जबरदस्त गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून अगदी पाहतोय. सिंगल येते आणि सिंगलने धावा झाल्या त्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 32 धावा, 32 रन्स स्कोर कार्ड वरती. अनिकेत मात्रेचं मी कौतुक करीन. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या, 2 विकेट मिळवल्या. आतापर्यंत आपण पाहतोय 2 विकेट मिळवल्या, धावा खर्च केल्या त्या 4 धावा. म्हणजे चांगली गोलंदाजी अनिकेत मात्रेची. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल, दुसरीसाठी प्रयत्न मात्र नकार दिलाय. सिंगलने धावा झाल्या त्या धावफलकावरती 33 आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र 33 रन्स आपण पाहतोय, 5 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिकेत मात्रे अगदी चांगली टिचून आणि कंजूस गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठागाव टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीमच्या विरोधामध्ये. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी अनिकेत मात्रेनं आतापर्यंत सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न, अगदी चांगली गोलंदाजी, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती प्रथम बॅटिंग करतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम. धावसंख्या झाली ती मात्र धावफलकावरती 33 धावा, 33 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 5 विकेटचं पतन. आता आपण पाहतोय ड्रिंक ब्रेक.
तर चौथ्या षटकातील पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 ओमकार मोरी यांच्या माध्यमातून पाहतोय पहिला चेंडू डॉटला धावा झाले ते मात्र 33 धावा 5 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. हो यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ टिक उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं वाईड आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा झाल्या ते धावफलकावरती 34 धावा 34 रन्स. ओमकार मोरेचं हे षटक आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय फुलटॉस चेंडू डीप पॉइंटला खेळतोय. या चेंडूवरती देखील धावा येतील त्या मात्र 4 धावा आल्या तो चौकार आणि धावा झाले ते मात्र धावफलकावरती 38 धावा 38 रन्स. चला विनंती आहे धावा झाले तर मात्र 38 रन्स. चौकार आपण पाहतोय इथे मात्र आपण जर पाहिलं तर आक्रमण केले. या चेंडूला क्षेत्ररक्षक येईल. फिल्डिंग चांगली सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र नक्कीच ऍड केल्या गेल्या आणि 2 धावांनी धावफलक सरचवला. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 40 धावा 40 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 40 धावा. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 40 रन्स आपण पाहत आहे. जबरदस्त एफर्ट जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. एक्सिलेंट बॉलिंग चेंडूला उंची बाउन्सिंग दिली जाते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कामगिरी करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये धावा झाले त्या 40-40 5 विकेटचं पत्र आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोठागाव टीम यांच्यामधली लढत आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली विकेटचं पतन आपण पाहतोय ओमकार मोरेला मिळते. या षटकामध्ये विकेट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी लो स्कोरिंगची मॅच आज सकाळच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. तर सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जेव्हा जेव्हा संघ संकटात आला तेव्हा तेव्हा षटकार नक्कीच लगावणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम अपोजिशनमध्ये मोठागाव टीम आपण पाहतोय. ओमकार मोरेचं हे षटक आपण पाहिलं. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू आपण पाहतोय. 7 धावा खर्च केल्याने एक विकेट देखील मिळवली आहे ओमकार मोरेनं आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेटही आपल्याला सादर करताना आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीम दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मोठागाव टीम यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. 11 फायटर क्रिकेट क्लब आपण पाहतोय. उत्तर शिव सेट डायवला फटका खेळतोय. इथे मात्र ब्लॅक स्क्रीनपर्यंत चेंडू जाईल. सिंगल डबलचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 2 धावेने धावफलकावरती धावा आल्या तर मात्र तब्बल आपण पाहिलं तर धावा आल्या त्या 42-42 रन्स आपण पाहतोय. एंड ऑफ 4th ओव्हर 4 षटकांची सांगता झाली आणि प्रथम बॅटिंग करतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ आणि धावसंख्या झाली ती मात्र आत्तापर्यंत आपण पाहतोय 42 धावा आणि 6 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. स्लॉगरचं षटक आपण पाहतोय. अंतिम टप्प्यातील षटक असेल फर्स्ट इनिंगमध्ये. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीम या ठिकाणी आपण पाहतोय लढत करताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. जबरदस्त एफर्ट टाकले. चांगली कामगिरी देखील दाखवली आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मॅचमध्ये जिंकायचं असेल तर या 7 चेंडूमध्ये 20 ते 22 धावा घेणे खूप गरजेचे असतील. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 62 धावा. दहिसर विपक्ष सागावची मॅच पाहिली. सागाव टीमनं एकाती सामना जिंकला आणि दहिसर टीमला पराभूत केलं. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं खूप गरजेचे असतील.
6 चेंडू शेवटचे शिल्लक आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर श्रेयश गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये. पिंगला बोला तुमचा एक. श्रेयश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि श्रेयश मात्रेचं शेवटचं षटक मैदानाच्या आत आपण पाहतोय आणि हे स्लॉगरचं षटक अंतिम टप्प्यातील षटक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त हे पण आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑफटिकच्या बाहेर एक अवांतर आणि अतिरिक्त धावे ते धावा झालेत त्या 43 धावा धावफलकावरती आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 43 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. श्रेयश मात्रे पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो वाईड चेंडू. नेक्स्ट बॉल आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर पहिला वाईड आणि त्यानंतर आपण पाहतोय तर डॉट चेंडू आलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. श्रेयश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त हिफट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. जबरदस्त हिफट आपण पाहतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. मोठा गाव टीम मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्र निवडले. फाईन लेग वरती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फटका खेळतोय. या चेंडूवरती धावा येतील त्या मात्र 4 आणि 4 धावेने धावा झाल्यात. त्या धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 47 धावा 47 रन्स आपण पाहताय स्कोर कार्डवरती. अगदी चांगली कामगिरी, अगदी चांगली बॅटिंग. आता मात्र इनफॉर्ममध्ये आपण पाहतोय बॅटर मैदानाचे आपण पाहतोय प्रणव मुकादम अद्याप एकतर्फी खिंड लढवताना आपण पाहतोय. 9 चेंडू 23 धाव्यांची भारदार खेळी खेळतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीमसाठी हा सध्या अगदी लिडिंग करत असताना आपल्या संघासाठी त्याला जोड देतोय तो मात्र सुनील पाटील आपण पाहतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीम संघाचा संघनायक देखील आहे तो आपण पाहतोय प्रणव मुकादम. ऑफटिक वरती शफल झाले होते परंतु तिथे जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय श्रेयश मात्रे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, धावा खर्च केले त्या 5. 2 चेंडू डॉट आलेत, एक वाईड आलाय आणि आपण जर पाहिलं तर एक 4 आलाय. श्रेयश मात्रे अगदी आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 4 नंतर 2 सलगचे डॉट. हाफ ट्रॅकर चेंडूला फटका खेळलाय. महेश आहे चेंडू खाली अगदी बाउंड्री लाईन लगत झेल टिपतोय आणि बॅटर आपण जर पाहिलं तर होईल बाद. अगदी आपण पाहतोय 4 चेंडू आतापर्यंत हाताळले श्रेयश मात्रेने आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय ते धावा खर्च केले ते मात्र 5 आपण पाहू शकाल. श्रेयश मात्रे गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो मात्र जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम कडून आपण जर पाहिलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रणव मुकादम या ठिकाणी आपण पाहतोय बाद झालाय परंतु आता जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सागर पाटील. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर अखंड इथे मात्र आपण पाहतोय सागर पाटील, सुनील पाटील, सागर पाटील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आपण पाहिलं तर इथे मात्र गोलंदाजी श्रेयश मात्रे मात्र कमबॅक करताना आपण पाहू शकाल. फटका खेळतोय अनिकेत. जरच नव्हती गरज नसताना अनिकेत पुढे गेले परंतु इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावा घेतले तर मात्र 2 तिसरीचा प्रयत्न. तिसरी पाहतोय 3 धावा इथे मात्र घेतल्या जातील. धावा झाल्या ते मात्र धावफलकावरती 50 रन्स 50 धावा. अनिकेत पहिलाच पुढे गेला आणि त्यामुळे चेंडू पडल्यानंतर चेंडूला मिळालेली उसळी आपण पाहतोय. बाउन्सिंग आपण पाहिली, उसळी पाहिली आणि खऱ्या अर्थानं बॅक सपोर्ट आपण पाहतोय. महेशने मात्र त्या चेंडूला अडवण्याचं काम केलं आणि बॅकअप दिला गेला आणि धावफलकावरती धावसंख्या 50. शेवटचा चेंडू या 17 आपण पाहतोय. श्रेयश मात्रे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये श्रेयश मात्रे आपण पाहतोय. शेवटचा चेंडू यावेळेस काय घडते पाहायचं आहे. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न.
गरज नसताना इथे आपण पाहतोय वाईड चेंडू, वाईड +1+1 2 धावा येतील आणि 2 धाब्याने धावफलकावरती धावाल्या ते मात्र 52 धावा 52 रन्स स्कोर कार्डवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सद्यस्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि चांगलं क्रिकेटचं प्रात्यक्षिक देखील पाहिलं. श्रेयस म्हात्रेनं आत्तापर्यंत आपण पाहतोय चांगलं षटक हाताळलं आणि श्रेयस म्हात्रे चांगल्या पद्धतीची कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि ती गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी. अर्थातच आपण पाहतोय मोठा गाव टीमसाठी प्रयत्न करत असताना आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयस म्हात्रे अगदी चोख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न काय करते इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्यात त्या 53 धावा 53 54चं लक्ष. कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल परिवर्तन, या आपण ऐकूया. हॅलो हॅलो, धन्यवाद विनोदजी. 30 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे मोठा गाव संघाला. कारण आपण पाहिला तर श्री गणेश जय गणेश विष्णू नावाली संघाने आपल्या संघासाठी केल्या त्या 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष मात्र ठेवलेलं आहे मोठा गाव संघापुढं. जय गणेश विष्णू नावाली 53 धावा केल्या आणि 54 धावांचे लक्ष ठेवलेलं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये अनिकेत म्हात्रे आणि गोलंदाज महेश ओमकार मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गोलंदाजांनी केलेले. पहिल्या षटकात 8 धावा अनिकेतने दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकात महेशने 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिकेतने पुन्हा एकदा 5 धावा खर्च केल्या आणि ओमकारने चांगली गोलंदाजी केली आणि लक्ष ठेवलेलं आहे ते 10.8च्या सरासरीने 30 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष मैदानामध्ये असणार आहे. अतिशय जबरदस्त अशी लढत स्वर्गीय संजय अंकल पाटील आणि कैलासवासी रामदास भोईर यांच्या स्मरणार्थ 11 फायटर क्रिकेट संघ उत्तर शिवसंघाने आयोजित केलेली आजपासून ही स्पर्धा आणि आपण पाहतो अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन आजच्या दिवसाचं आपण पाहिलं असेल. आगासन संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि आता या लढतीमध्ये या आधीचा आपण पाहिलं असेल सामना जिंकलाय. सागाव संघाने मागचा सामना जिंकलेला आहे आणि आता
आपल्याला पाहायचंय या सामन्यामध्ये कुठला संघ बाजी मारतोय आणि सागाव संघाबरोबर खेळणार आहे. सागाव संघाने तयार राहायचंय. या सामन्यानंतर आपली लढत लगेचच होईल 4 षटकांची. 30 चेंडू आणि 54 धावांची गरज असणार आहे. 10.8च्या सरासरीने सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते उत्तर शिव क्रिकेट संघ 11 फायटर आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय संजय अंकल पाटील आणि कैलासवासी रामदास भोईर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन दिमागदार आणि प्रेक्षणीय असे आयोजन. अनिकेत फलंदाजीसाठी हे आलंय. गोलंदाजी चांगली केली अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज आलाय अनिकेत म्हात्रे आणि ओम म्हात्रे. गोलंदाज आहे विराट पाटील. यावेळेचा पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. काय जबरदस्त चेंडू. अनिकेतला मात्र माघारी जावं लागेल. थोडं लक्ष असू दे कारण शरद पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे विराजसाठी. विराजने जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक शरद पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे विराजसाठी. धन्यवाद. अतिशय जबरदस्त पहिली विकेट त्याने घेतली. अनिकेतला त्याने माघारी पाठवलं कारण अनिकेतने दिमागदार गोलंदाजी त्याने 2 षटकं केली होती परंतु त्याला पहिल्याच चेंडूवरती विराजने मात्र माघारी पाठवलं आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल शॉट लॉग ऑफला. तिथे मात्र जे क्षेत्ररक्षक होते त्याने सुंदर असा झेल टिपला आणि फलंदाजाला माघारी जावं लागतं. नावाले आणि मोठा गाव अशी लढत मैदानामध्ये झुंजताय दोन्ही संघ. 10.8च्या सरासरीने धावसंख्या मोठा गाव संघाला बनवायच्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये लकी खारे. डावखुराताचा फलंदाज मैदानामध्ये आलाय विराटच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. शरदजी यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे परंतु चेंडू भिडकावलाय सरळ आरपार सीमा पार. दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार 6 धावा. वा जबरदस्त षटकार आणि या षटकाराने दाखवून दिले पहिल्या चेंडूवरती विकेट जरी घेतली असली तरी दुसऱ्या चेंडूवरती मी षटकार खेचेन आणि तशाच प्रकारची कामगिरी लक्की खारेने आल्या आपलं अकाउंट ओपन केलं आपलं खातं ओपन केलं ते 6 धावांनीशी विराज सारख्या चांगल्या घातक गोलंदाजावरती. विराजने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर 1000 रुपयांचं पारितोषिक त्याला विकेट हॅट्रिकसाठी शरदजी यांच्याकडनं लागलेले आहे. परंतु मैदानात काय घडलंय पहिल्या चेंडूवरती आली विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार. तर लक्ष आहे ते 54 धावांचं आणि जे 54 धावा ज्या करायच्या त्याच्यामध्ये ती सुरुवात झाली ती षटकारानेशी. पहिला चेंडूचा जर विचार केला पहिला चेंडू विकेट दुसऱ्या चेंडूवरती षटकार पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक तिथे स्वतः विकेट किपर फलंदाज अजून एक ज्या षटकार मारला होता त्या फलंदाज लक्की खारेला मात्र तंबूच्या आश्रयाला झाडण्याचं काम या गोलंदाज विराजने केलंय. काय जबरदस्त गोलंदाजी. सागावने आधीचा सामना जिंकलाय. आगासनने 2 सामने जिंकलेत आणि आता महत्वपूर्ण लढत आहे. यातून सागाव संघासमोर कोण जाणार आहे ते आपल्याला पाहायचंय परंतु येणारा काल येणारा वेळ येणारे चेंडू सांगणार आहेत आज सामना कोण जिंकेल. कारण समीकरण 30 चेंडू आणि 54 धावांचं होतं मैदानामध्ये 10.8च्या सरासरीने ते आता 27 आणि 48 असं समीकरण येऊन ठेपलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नवीन फलंदाज किरण पाटील ऑन द स्ट्राईक. अनिकेत बाद झाला. लकी खारे बाद झाला. ओम म्हात्रे नॉन स्ट्राईक एंड वरती वाट बघतोय परंतु त्याआधी किरण पाटील सामना करणार आहे तो विराजचा. विराज सज्ज आहे. समोर नवीन येणारा फलंदाज किरण पाटील. लकी खारे 2 चेंडूचा सामना केला. खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. स्क्वेअर लेगला टाकला आणि चेंडू सरळ भिडकावला सीमारेषेकडे. 4 धावांसाठी अजून एक कणकणीत दणदणीत चौकार. अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर नक्कीच त्यांचा
समाचार घेतला जाईल, त्यांच्यावरती बडीमार केला जाईल. कारण बोलतात चेंडू लॉलीपॉप असतात आणि लेग स्टंपला तेही जर अशा प्रकारचे चेंडू टाकले तर नक्कीच इथे सामन्यामध्ये आपल्याला सामना गमवावा लागेल. नाबाली संघ आणि मोठा गाव यांच्यामध्ये चालू असलेली लढत याआधी सागाव संघाने एक सामना जिंकला, त्याआधी आगासन संघाने 2 सामने जिंकले. म्हणजे अशा लढती जबरदस्त मैदानामध्ये रंगतात. आगासन संघाच्या खेळाडूने अगदी सुरेख कामगिरी केली होती. त्यांना पहिल्या सामन्यात त्यांना क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांची साथ मिळाली, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी चांगली केलेली फलंदाजी. तर सागाव संघाने एक सामना जिंकलेला आहे आणि यातून जिंकेल तो. अपकटर चेंडू टाकला होता, जबरदस्त चेंडू विराटची देखणी गोलंदाजी. एक चेंडू खराब टाकला आणि एक चेंडू चांगला टाकला. अशा प्रकारे सुरुवात मैदानामध्ये आतापर्यंत झालेली आहे. 30 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष मैदानामध्ये होतं, परंतु सामना करण्यासाठी मोठा गाव संघ मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करते तेही पाहणं गरजेचं आहे. नाबाली संघ म्हटल्यानंतर आमचे नवनाथ सालुंके, परंतु मैदानामध्ये काय घडतंय अतिशय जबरदस्त. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि पंचांचा बोट वरही झालाय, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी म्हणजे आमचे वनाई वर्ल्ड क्रिकेट यांच्याकडे पाहणी केले की काय ते आता करतात. त्यांच्याकडे लक्ष असणार आहे. अतिशय देखणं असं आयोजन आणि त्याच्यामध्ये अतिशय या परिसरातील लाईव्ह आपण पाहता, देखणं असं लाईव्ह खूप चांगलं त्यांचं टेलिकास्ट आहे आणि त्यांचंही मनापासून स्वागत करू. पोचले की नाही बॅट्समनच पोचलेले आहेत म्हणतात. आणि अशा प्रकारे फलंदाज इथे बाद, पंचांनाही बाद दिला होता आणि अशा प्रकारे 56 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती, 25 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण. षटक संपलेलं आहे. म्हणजे जर विचार केला या षटकांमध्ये ज्या प्रकारची खेळी 11च्या सरासरीने अजूनही धावगतीला आकार द्यायचा आहे. जबरदस्त असं आयोजन आणि मैदानामध्ये आपण पाहिलेले आहेत सामने. पहिल्या फेरीतला हा अंतिम सामना, यानंतर दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना आणि त्यानंतर अंतिम सामना, अशा लढती मैदानामध्ये पाहायला मिळतील. काय जबरदस्त लढती या मैदानामध्ये. उत्तर शिव संघाने 11 फायटर संघाने आयोजित केलेली टुर्नामेंट सकाळपासून आपण पाहत आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये प्रथमेश सालुंके फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केली नव्हती, परंतु गोलंदाजीसाठी नक्कीच काय करणार आहे ते आपल्याला पाहिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे महेश आणि चेंडू हवेमध्ये झालाय आणि इथे मात्र फलंदाज बाद. खराब शॉट सिलेक्शन होता. 3 क्षेत्ररक्षक तिथे होते आणि फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल. अजून एक फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. समीकरण एकदम बिघडतंय आणि आतापर्यंत फलंदाजीचा विचार केला, फलंदाज बाद झाले. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 11च्या सरासरीने आता धावा करायच्या होत्या, परंतु परिणाम आतापर्यंत भोगले. आल्या महेशनी आपली विकेट गमावली. महेशचा शॉट सिलेक्शन अगदी खराब होता आणि इथे मात्र त्याची विकेटही जाते. अशा प्रकारे थोडासा परिणाम इथे भोगावं लागते. ते नावाली मोठा गाव संघाला आपण पाहिलं असेल. जबरदस्त मैदानामध्ये सामना. 54 धावांचं लक्ष करत असताना आतापर्यंत 4 गडी गमावल्यात मोठा गाव संघाने आणि सामन्यामध्ये चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक घडवलं आतापर्यंत नावाली संघाने. वा, जबरदस्त सामना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रथमेश सालुंके, समोर फलंदाज नवीन सागर म्हात्रे. यावेळेचा चेंडू बीट केलाय पूर्णपणे. बॅट तिथेच आदळले. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे एक धाव चित्याच्या चपलाईने पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवरती येणारं समीकरण 22 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावा. 22 चेंडू आणि 43 धावा. काय जबरदस्त समीकरण आहे. काय घडू शकतो. पहिल्या 2 सामन्यात 91-92 धावा, तिसऱ्या सामन्यात 55 धावा, तिसऱ्या सामन्यातही 54 धावा. अशा प्रकारचा या सामन्यांमध्ये जबरदस्त रंगत निर्माण केलेली या खेळाडूने. या वेळचा चेंडू अगदी बीट केलाय. काय जबरदस्त प्रथमेशची गोलंदाजी. प्रथमेशनी फलंदाजी चांगली केली नव्हती, परंतु गोलंदाजी इतकी भन्नाट केली मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. 21 चेंडू आणि 43 धावा.
नावाले आणि मोठा गाव 11 धावा. प्रथमेश शालुंके, सागर मात्रे समोर. रिवर्स शॉट, लगी तो आबाद नाही तो बर्बाद ज्याला म्हटलं जात आहे. बरेचसे जण बर्बाद झाले ते या शॉट वरती. आणि अशाच प्रकारचा हा सिलेक्शन, शॉट सिलेक्शन अगदी खराब. जसा महेशने शॉट सिलेक्शन केला होता त्यानंतर हा रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न लागला तर ठीक, नाही तर फुकट, अशा प्रकारचा हा शॉट. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 20 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. आणि आता मात्र बॅटच्या पट्ट्यात बरोबर आलाय, चेंडू सरळ गेला. इथे जातात चेंडू आर पार सीमा पार. और एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावा. 17 ना 19-37 समीकरण. 19 चेंडू 37. सामन्यात रंगत आहे शेवटपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत. गोलंदाजी चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजी चांगली फलंदाजी मैदानामध्ये करताना दिसतंय. परंतु समीकरण येऊन ठेवलंय 19 गेंदों में 37 रनों की जरूरत. या बाजूचा चेंडू कट केलाय पूर्णपणे. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपला. एक षटकार खाल्ल्यानंतर थोडासा परिणाम भोगावा लागलं, परंतु येणार समीकरण आहे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मोठा गाव संघाला येणारा नावाली संघाबरोबर. नावाली संघाने धावा केल्या आपल्या संघासाठी 30 मध्ये 53. आता समीकरण येऊन ठेवलंय 18 चेंडू आणि 37 धावा. अठरा बॉल 37 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये शिवम गोंदले. पहिल्या षटकात विराटने चांगली गोलंदाजी केली होती, 10 धावा खर्च केल्या होत्या. प्रथमेशने अगदी 1 विकेट घेत 7 धावा खर्च केल्या. आणि आता यावेळेचा चेंडू बॅटची एज घेतले, 1 धाव मात्र घेतली जाते. या एकेरी दाब्याने मोठा गाव संघ जाऊन पोहोचतोय 18 एकच काढले ना. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती. येणारं समीकरण आहे 17 चेंडू आणि 36 धावांची गरज. जबरदस्त लढत आहे मोठा गाव आणि नावाली या दोन्ही संघादरम्यान. चांगली झुंज प्रेक्षकांना इथे पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शिवम गोंदली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पोलटॉपचा चेंडू तिथे मात्र समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुंदर गोलंदाजीचे तिथे क्षेत्ररक्षणही चांगलं झालं आणि धाव मिळणार आहे 1. एकापेक्षा काही नाहीये. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 आकडेवरती. येणारं समीकरण आहे ते 16 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावा. 16 चेंडू 35 धावा. रंगतदार सामना नावाली बनाम संघ मोठा गाव यांच्यामध्ये ही लढत अगदी जबरदस्त उचली घेतली या चेंडूने. ऑफ कटर चेंडू ज्याला म्हटलं जातं. निर्धाव चेंडूची सांगता शिवम गोंदली. अगदी जबरदस्त गोलंदाजी नावाले संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 35चं समीकरण. एकीकडे चेंडू निघत चाललेले आहेत. आता मात्र स्लो डिलिव्हरी चेंडू टाकला होता. काय जबरदस्त गोलंदाजी. आगळे वेगळे चेंडू टाकण्याचे प्रयत्न इथे शिवमकडनं चालू आहेत. या चेंडूवरती मात्र मिळाली 1 धाव. एकूण धाव संख्या 20. येणारे समीकरण आहे ते 14 चेंडू आणि 34 धावा. 14 चेंडू 34 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. अगदी जबरदस्त 53 धावा केल्या होत्या. असं वाटलं होतं पहिले 2 सामने पाहून असं वाटलं होतं की या सामन्यात सहज जिंकता येईल, परंतु सहज नाही. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. एकच धाव पुन्हा एकदा. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि या एकेरी धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. येणारं समीकरण आहे 13 चेंडू 33 धावा. 13
चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेत आहे. काही घडू शकतो, शेवटपर्यंत रंगू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी झुंज द्यावी लागेल. एका बाजूला एका खेळाडूने आपली बाजी लावून धरावी लागेल, तरच या क्रिकेटचा खेळ होऊ शकतो. कारण आपण पाहिलं असेल नावाली संघाने मात्र कंबर कसले आपल्या गोलंदाजी मार्कवरती. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव, तीन धावा इथे मिळणार आहेत. शेवटच्या या चेंडूवरती आल्या 3 धावा. येणारं समीकरण बिघडलंय. 12 चेंडू आणि 30 धावा. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. बारा चेंडू 30 करायचे आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. या षटकामध्ये शिवमने 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात विराजने 10 धावा, प्रथमेशने 7 धावा खर्च केल्या. का जबरदस्त गोलंदाजी नावाली संघाकडनं पाहायला मिळाली. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 24 धावा आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. म्हणजे 15च्या सरासरीने या धावा आतापर्यंत करायच्या आहेत. 33 धावा समोरच्या संघाच्या 5 विकेट आणि 33 धावा या 3 षटकामध्ये होत्या. परंतु इथे समोर असणाऱ्या संघाच्या 24 धावा आतापर्यंत. आणि येणारं समीकरण बिघडलंय. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. सागाव संघ तयार राहायचा आहे, कारण 2 षटकं बाकी आहेत. यानंतर आपला लगेचच सामना विनर संघाबरोबर होणार आहे. पाहिजे अजूनही 12 चेंडू आहेत, काही घडू शकतो. 15 धावांचे 15च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 30 धावा. परंतु पहिल्या 3 षटकामध्ये 24 धावा. कमालीची गोलंदाजी जिला म्हटलं जातं. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात 7 धावा, असं समीकरण 2 षटकामध्ये 14 दिल्या प्रथमेश आणि शिवमने. विराजने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कमबॅकिंग वाली गोलंदाजी दोघांनी केली आणि आता मात्र समीकरण येऊन टेपलंय. 12 चेंडू 30 धावांची गरज. 12 गेंदों में 30 की दरकार है. क्या होगा इस मुकाबले में, मोटा गांव की नावाली? गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. प्रथमेश सालुंके, ज्याने दुसरं षटक टाकलं होतं, ज्याने 1 विकेट आणि 7 धावा खर्च केल्या होत्या, तोच प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती. येणारं समीकरण 12 चेंडू 30 धावा. वेळ वाचवा, कारण आता महत्वाचे सामने, महत्वाच्या लढती अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रथमेश सालुंके, ज्यांनी पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या. प्रथमेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटच येत नाही. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव चित्याच्या चपलाईने पूर्ण केली जाते. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे. काय घडतंय तिसऱ्या धावेसाठी? अतिघाई आणि संकटात नाही तिसरी धावेला फलंदाज. इथे मात्र बाद. श्रेयश अय्यर. श्रेयश मैदानामध्ये. येणारं समीकरण 11 चेंडू आणि 28 धावा. मैदानामध्ये जबरदस्त लढती. अलीकडेच ISPL आपल्याला उद्यापासून पाहायला मिळणार आहे. आणि आपल्याकडचे सर्व खेळाडू, रायगडमधले, ठाण्यामधले सर्व खेळाडू आपल्याला ISPL मध्ये ज्यांना मोठ्या मोठ्या बोल्या लागलेल्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. खास करून जर विचार केला तर केतन म्हात्रे या परिसरातील वाकलनगावचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याच्या नावावरती 41 बाईक आणि 6 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत. यावेळेचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तटस्थ आहेत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू चल नाही आया आणि थोडसा त्रेदा तिरपीट तिथे झाले. फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल. तू मैं आणि फलंदाज बाद. 10 बॉल 27. फटकेच मारावे लागणार आहेत आता. फटके खटके 1-2 फटके आले तर सामन्यात रंगत निर्माण होईल.
नावाले आणि मोठा गाव अशी लढत. मोठा गाव संघ मैदानामध्ये आता झुंजतोय तर कंबर कसले सामन्यावरती मैदानामध्ये नाबालिग संघाने अतिशय जोरदार सामना, पहिला सामना असेल ज्याने 30 चेंडूमध्ये 54 धावांचं लक्ष ठेवलंय. परंतु हे पार करत असताना नाकी 9 आले सामन्यामध्ये. काय घडणार, शेवटचा क्षण, शेवटची वेळ, शेवटचे चेंडू मात्र या सामन्यामध्ये सांगणार की कुठला संघ जिंकणार. असा हा आगला वेगळा सामना मैदानामध्ये झुंज. सागाव संघाने तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी, कारण यातून जिंकेल तो आपल्या बरोबर खेळणार आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये केली ती आजच्या दिवसामध्ये. आगासन संघाने 2 सामने जिंकलेत तर सागाव संघाने 1 सामना जिंकलाय. नावाली सज्ज आहे, समोर मोठा गाव संघ. दोन्ही संघ बॅटच्या एज मध्ये येत नाहीये. फटका चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. 9 चेंडू 27, 9-27. म्हणजे आता समीकरण बदलत चाललेलं आहे. जबरदस्त सामन्याची लढत भिडत मैदानामध्ये नावाले आणि मोठा गाव या दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, बॅटची एज घेतले, स्वतः विकेट किपर चेंडू खाली धावतात आणि फलंदाज बाद. 8 बॉल 27. समीकरण बिघडलंय आणि आतापर्यंतचा जर विचार केला सामना होता 12 चेंडू 30, 11 चेंडू 28, 10 चेंडू 27, 9 चेंडू 27, 8 चेंडू 27. अजूनही आहे सामना, परंतु त्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. समोरच्या संघाच्या पासण्या पासपूस करायच्या असतील तर 2-3 फटके मारायला लागतील तरच ते होतील, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करिता वालूच्या कणारगिरीता तेल गेले, पण इथे तेल नाही तर इथे घाम घालावं लागणार आहे फलंदाजांना. काय घडणार या सामन्यामध्ये, 8 चेंडू 27 धावा, 8 गेंदों में 27 रन. ये गेंद अच्छी गेंद, फिर एक बार नफी गेंदबाजी. 7 चेंडू 27 धावा. या 27चा आकडा काय बदलत नाहीये. 11 चेंडू 28, 10 चेंडू 27, 9 चेंडू 27, 8 चेंडू 27, आता 7 चेंडू 27 धावा मोठा गाव संघाला. काय कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाने. दोन्ही षटक अगदी प्रथमेशने पहिल्या षटकात 7 धावा कमबॅकिंग वाली गोलंदाजी केली आणि या षटकातही त्याने धावा खर्च केल्या, 4 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे बीट केलंय मोठा गाव संघाला. येणार 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा करायच्यात. होतंय किती वेळा आपण पाहिले असेल, 6 चेंडू 26 धावा, 6 चेंडू 28 धावा, 32-31 पर्यंत गेलेले आणि शेवटची मजलचा विचार केला तर 42 धावाही झालेल्या आहेत 6 चेंडू मध्ये. त्याला चमत्कार म्हटलं जातंय. ते वाईट नो बॉल षटकार त्याच्यामध्ये त्या होतात, परंतु जर तरचा तो खेळ आहे. इथे 6 चेंडू आणि 26 धावा करायच्या आणि त्यासाठी तिसरे पंच जायचंय. तिसरे पंच आता लक्ष केंद्रित करायचंय शेवटच्या क्षणाला. मात्र सागाव संघाचा कर्णधार या आता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 गेंदों में 26 रन चाहिए. आता इथे मात्र बॅट उचलावीच लागेल. बॅटने एकदा फटके मारावेच लागतील, किमान 4 षटकार तरी मारावे लागतील तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल मोठा गाव संघ. मोठ्या गाव संघाचा जर विचार केला, या प्रथमेशने जी गोलंदाजी केली ने त्याने 11 धावा दिल्या 2 षटकामध्ये. अगदी 12 चेंडू मध्ये 11 धावा आणि हा मॅचचा बदल घडवण्यामध्ये एक टर्निंग पॉइंट असेल तो प्रथमेश सालुंकेचा, कारण त्यांच्याकडे धावा नव्हत्या. हा मैदान 92 धावांचा आहे, परंतु इथे जर विचार केला या 53 धावा कमी वाटत होत्या, पण त्या कमी कशा चांगल्या वाटतील हे प्रथमेशने दाखवून दिलेलं आहे. काय जबरदस्त सामना. पुन्हा एकदा गोलंदाज कमी तिथे आम्ही असं म्हटलं जातंय आणि ही पुढे गोलंदाजी पुन्हा एकदा नावाली संघाकडनं कुणाल पाटील यांच्याकडनं. 5 चेंडू 26 धावा. सामना खिशात घालण्यासाठी प्रयत्न कसोशीने चालू आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजी इतकी चांगली झाली नव्हती, परंतु गोलंदाजीच्या जीवावरती आतापर्यंत नावाली संघाचं पारडे जड 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 जडच झालंय, कारण येणारं समीकरण 4-26. आता सामना आवाक्याच्या बाहेर गेलाय. इथे एखादा चमत्कार आणि चमत्काराशिवाय नमस्कार नसतंय, परंतु इथे काय घडणार, येणार समीकरण अगदी बिघडून गेलंय. 4-26 जिंकण्यासाठी करायचे आहेत.
आणि अजून एक चांगला चेंडू टाकलाय. केवळ 25 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू बाकी असणार आहेत ते 3. स्पीच असं वातावरण बदलत असतं, कारण जसं जसं संध्याकाळ होईल, रात्रीचे वातावरण हे बघितलेलं असेल आपण, आणि सकाळचं सत्र होतं त्यावेळेस 91-92 धावा होत होत्या, परंतु आता ह्या धावाही आपल्याला कमी वाटत आहेत, ह्या धावाही भरपूर वाटत आहेत आणि मैदानामध्ये तसं घडत चाललेलं आहे. पूर्णपणे बीट केलेलं आहे या सामन्यामध्ये नावाली संघाने समोर असणाऱ्या मोठागाव संघाला. याचं कारण कमालीची केलेली गोलंदाजी, विराट पाटीलने केलेली पहिली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि शेवटच्या क्षणाला मात्र हे चौकार पहिल्यापासून मारायला पाहिजे होते, परंतु पहिल्या फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला धरलं. या चौकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 आकड्यावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि पूर्णपणे सामन्यावरती आपण पाहिले असेल, आणि यावेळेचा चेंडू भिडकावला. असे फटके येणं गरजेचं होतं, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र हा समीकरण बिघडवलं आहे. 14 धावांनी हा सामना जरी गमावला असला तरी मोठागाव संघाने आता शेवटला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपल्याला पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक देतो. चांगला प्रयत्न केला. इथून जरी आपण हरला असाल तरी चांगला प्रयत्न आपण केला होता. गोलंदाजी थोडीशी चांगली झाली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताबही त्या गोलंदाजालाच जाणार आहे, कारण सुरेख कामगिरी केली. अगदी त्याने धावा दिल्या 11 आणि 2 विकेट घेण्याची कामगिरी केली ती प्रथमेश सालुंके. टॉस साठी लगेच जायचंय. नावाले संघ आणि सागाव संघाचा संगणक आलेला आहे. नावाले संघ आपण यायचंय दुसऱ्या